तब्बल 350 वर्षापूर्वी नानींनी दिलेलं ही कांदं गोट्याच्या एका कडेला एकांतात पडून होतं. मला काही त्यांचा एकांतवास बघवला नाही. मग काय, भरलं घमेल्यात आणि प्रवास सुरू झाला त्यांचं आयुष्य सार्थकी लागण्याचं. सगळ्यात आधी तरी एका हाताने कांदा चिरायची प्रॅक्टिस केली. पण थोड्या वेळाने स्वतःच स्वतःला समजावलं. अशा प्रकारे जर मी कांदा चिरत राहिले तर अंड्याची पोळी खायला सुद्धा हात राहणार नाही. आणि मग गपचूप फोन बाजूला ठेवला आणि खसाखसा कांदा चिरून घेतला. मला भेटलेला पावरकीचा वापर करून मी हे दार उघडण्याचा प्रयत्न केला. दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार. खरं तर ह्यो सगळा कांदा चिरलाय मी ह्या कोंबड्यांसाठी. कोंबड्यांना कांदे खायला घातलं म्हणजे ती भरपूर अंडी देतात असं आमच्या आत्या म्हणते त्या. शेवटी कसं आहे, खाएगा कांदा तभी तो देगा अंडा. हे स्वतःच बनवलेली म्हण सार्थकी लावली आणि व्हिडिओचा शेवट केला. चला तर मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.